नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण धर्मादाय आयुक्त भरती या ठिकाणी काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत। बघा, हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा काय विचारलाय। महाराष्ट्र धर्म या नावाचं मासिक विचारले, कोणाचं मासिक आहे? महाराष्ट्र धर्म या नावाचं मासिक खालीलपैकी कोणाचं मासिक आहे? सर्वांनी योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील। महाराष्ट्र धर्म बघा या नावाचं मासिक हे आचार्य विनोबा भावे यांचे या ठिकाणी हे मासिक आहे। विषय क्रमांक दुसरा पहा, कायद्यापुढे बघा सर्व समान आहेत यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, कायद्यासमोर बघा सर्व समान आहेत यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील। कलम 14 मध्ये विद्यार्थी मित्रांनो समानता म्हणजे कायद्यासमोर सर्व समान आहेत, कलम 14 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। ते 14 या वयोगटामध्ये मोफत आणि सक्तीचं शिक्षण यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। 6 ते 14 या वयोगटामध्ये विचारले मोफत आणि सक्तीचं शिक्षण यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील। कलम 21 हे बघा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक 5 पहा, माहितीचा अधिकार बघा हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी लागू करण्यात आलेला कायदा आहे? मित्रांनो, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। माहितीचा अधिकार हा कायदा कोणत्या वर्षी बघा लागू करण्यात आलेला तो कायदा आहे? तर याचं योग्य उत्तर काय असेल तर ऑप्शन क्रमांक 4 बघा सन 2005 वर्षी विद्यार्थी मित्रांनो माहितीचा अधिकार बघा हा कायदा लागू करण्यात आलेला तो कायदा आहे। विषय क्रमांक 6 पहा, राज्य माहिती आयोगाचं मुख्यालय विचारले कोणत्या ठिकाणी आहे? राज्य माहिती आयोगाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? बघा, याचं योग्य उत्तर काय असेल विद्यार्थी मित्रांनो? नागपूर, मुंबई, पुणे यापैकी नाही। राज्य माहिती आयोगाचं मुख्यालय हे मुंबई या ठिकाणी आहे। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक 7 पहा, स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात विचारली खालीलपैकी कधीपासून झाली? बघा, स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात खालीलपैकी कोणत्या दिवसापासून झालेली आहे? स्वच्छ भारत अभियान विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील। 2 ऑक्टोबर बघा सन 2014 बघा या ठिकाणी 2 ऑक्टोबर सन 2014 या वर्षापासून स्वच्छ भारत अभियान या अभियानाची सुरुवात ही झालेली, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक 9 पहा, बघा कोणत्या राज्य सरकारने विकसित गाव योजना ही सुरू केली? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या राज्य सरकारने विकसित गाव योजना या ठिकाणी सुरू केलेली संकल्पना आहे? बघा, याचं योग्य उत्तर काय असेल? बघा, राज्य विकसित गाव। तर याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 ओडिशा या राज्य सरकारने विद्यार्थी मित्रांनो विकसित गाव या ठिकाणी योजना सुरू केलेली आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये विचारले खालीलपैकी कोणत्या एका राज्याला सर्वाधिक किनारपट्टी ही लाभलेली आहे? म्हणजे असं भारतामध्ये एक कोणतं राज्य आहे त्या राज्याला सर्वाधिक समुद्र किनारा हा लाभलेला आहे? बघा, सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर आलेलं असेल। बघा, गुजरात या राज्याला विद्यार्थी मित्रांनो सर्वाधिक किनारपट्टी या ठिकाणी लाभलेली आहे। गुजरात बघा राज्याला एकूण 1600 बघा या ठिकाणी किलोमीटरचा या ठिकाणी समुद्र किनारा हा लाभलेला आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, देशामध्ये विचारले पर्वतीय मृदेचे एकूण किती टक्के क्षेत्र आहे? देशामध्ये बघा एकूण जमिनीच्या विचारले पर्वतीय मृदेचे एकूण खालीलपैकी किती टक्के क्षेत्र आहे? बघा, याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 राहील। बघा, 8.67 विद्यार्थी मित्रांनो एकूण बघा क्षेत्रापैकी बघा 8.67 बघा एवढं क्षेत्र हे पर्वतीय या ठिकाणी मृदेने हे व्यापलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे धर्मादाय आयुक्त भरती बघा सर्व पदासाठी लागणारे महत्त्वपूर्ण बघा 8000 प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे। त्यामध्ये आपण सर्व विषयांचे प्रश्न हे टाकलेले आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो 6000 प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF, एका वर्षाचं लेटेस्ट घडामोडीचं PDF, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण बघा तुम्हाला सर्व हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF हे पाठवले जातील। बघा, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे।
तर याचं योग्य उत्तर विद्यार्थी मित्रांनो कोणतं असेल तर ऑप्शन क्रमांक 4 राहील दासबोध आणि मनाचे श्लोक बघा हे संत रामदास महाराजांनी लिहिलेले आहेत, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 16 पहा, खालीलपैकी बघा कोणता शब्द या ठिकाणी भाववाचक नाम नाही। बघा या ठिकाणी 4 शब्द आहेत, या 4 शब्दापैकी कोणता एक शब्द आहे जो शब्द भाववाचक नाम नाही। बघा शौर्य भाववाचक नाम आहे का? आहे। वैशिष्ट्य बघा भाववाचक नाम आहे का? आहे। मोठेपणा बघा हा शब्द पण या ठिकाणी भाववाचक नाम आहे, तर चतुर विद्यार्थी मित्रांनो बघा हा शब्द या ठिकाणी भाववाचक नाम नाही, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपलं भाववाचक नाम नाही, ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 17 पहा, मी कादंबरी वाचत होतो अशा प्रकारचं बघा एक वाक्य आहे, हे वाक्य कोणत्या काळाचं वाक्य आहे? मी कादंबरी वाचत होतो। बघा या ठिकाणी वाचत होतो म्हणजे क्रिया पूर्ण झालेली नाही, अपूर्णच क्रिया आहे। कोणत्या काळाचं वाक्य आहे? मी कादंबरी वाचत होतो म्हणजे अपूर्ण भूतकाळाचं वाक्य असेल, ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपल्या या वाक्याचा काळ राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पुढील शब्दापैकी अनेक वचनी शब्द आपल्याला ओळखायचा आहे। बघा या ठिकाणी 4 शब्द आहेत, या 4 शब्दापैकी अनेक वचनी शब्द आपल्याला ओळखायचा आहे। आंबा बघा आंबा आंबे म्हणजे या ठिकाणी अनेक वचन आहे का? नाही। गाय गाई म्हणजे या ठिकाणी पण गाय पण या ठिकाणी अनेक वचनी शब्द नाही। घर घरे बघा या ठिकाणी हा पण नाही। गाणी गाणं गाणी म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 विद्यार्थी गाणी बघा हा शब्द अनेक वचनी या ठिकाणी तो शब्द आहे। प्रश्न क्रमांक 20 पहा, समूहवाचक शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे। बघा समूहवाचक शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे। फुलांचा विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी काय असतो? कळप गुच्छ ताटवा यापैकी नाही। बघा बघा कळप कोणाचा असतो? हरणांचा बघा या ठिकाणी कळप असतो, म्हणजे हरण या ठिकाणी कळप या ठिकाणी येणार नाही। फुलांचा गुच्छ असतो बघा, ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। हम्पी बघा हे भारतामधलं प्रमुख शहर कोणत्या राज्यामध्ये आहे? हम्पी बघा या ठिकाणी शहर विचारले कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रे हम्पी हे भारतामधलं बघा एक प्रमुख शहर कर्नाटक या राज्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 2 पहा, कापूस या पिकासाठी सर्वात उपयुक्त मृदा कोणती मृदा असते? बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, कापूस या पिकासाठी सर्वात उपयुक्त मृदा कोणती मृदा असते? तर याचं योग्य उत्तर काय असेल? तर ऑप्शन क्रमांक 3 राहील रेगूर मृदा। विद्यार्थी मित्रांनो कापूस बघा या ठिकाणी उपयुक्त मृदा असते, ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 3 बघा, रामकृष्ण मिशन यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? रामकृष्ण मिशन बघा यांची स्थापना कोणी केलेली आहे? मागील परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, PYQ प्रश्न आहे। बघा रामकृष्ण मिशन यांची स्थापना स्वामी विवेकानंदांनी पहा रामकृष्ण मिशन बघा त्यांनी स्थापना ही केलेली आहे। कलम 14 ते 18 मध्ये काय आहे? समानतेचा अधिकार। बघा कलम 14 ते 18 मध्ये समानतेचा अधिकार देण्यात आलेला आहे। बघा विद्यार्थी कलम 25 ते 28 बघा कलम 25 ते 28 विद्यार्थी मित्रांनो धर्म स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेला आहे। प्रश्न क्रमांक 5 पहा, उत्तर भारतामध्ये विचारले उन्हाळ्यामध्ये उष्ण वारे वाहतात त्या वाऱ्यांना खालीलपैकी कोणते वारे म्हणतात? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, उत्तर भारतामध्ये विचारले उन्हाळ्यामध्ये जे बघा उष्ण वारे वाहतात त्या वाऱ्यांना कोणते वारे म्हणतात? बघा त्यांना लू वारे असे म्हणतात, ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जागतिक अन्न दिवस विचारलाय कोणत्या दिवशी असतो? जागतिक अन्न दिवस बघा सर्वांना या ठिकाणी उत्तर माहित आहे का? जागतिक अन्न दिवस केव्हा असतो? तर 16 ऑक्टोबर या दिवशी जागतिक अन्न दिन असतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, इट्स ऑलवेज पॉसिबल या नावाचं पुस्तक कोणाचं पुस्तक आहे? इट्स ऑलवेज पॉसिबल बघा एक पुस्तक आहे, तर ते कोणाचं पुस्तक आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील इट्स ऑलवेज पॉसिबल या नावाचं पुस्तक किरण बेदी यांच्या ठिकाणी हे पुस्तक आहे। भारतीय भूसेना दिवस केव्हा असतो आपल्याकडे? बघा भारतीय भूसेना दिवस 15 जानेवारी या दिवशी बघा आपल्याकडे भारतीय भूसेना दिवस असतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये बघा सर्वात कमी लांबीची नदी यापैकी कोणती नदी आहे? बघा या ठिकाणी 4 नद्या आहेत, यापैकी सर्वात कमी लांबीची नदी आपल्याला ओळखायची आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक ठिकाणी 1 राहील नर्मदा नदी बघा महाराष्ट्रामध्ये बघा उत्तर महाराष्ट्रामधून फक्त 54 किलोमीटर या ठिकाणी वाहते, म्हणजे नर्मदा नदी या ठिकाणी सर्वात कमी या ठिकाणी लांबीची नदी आहे। बघा प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, महाराष्ट्रामध्ये जायकवाडी या प्रकल्पाच्या जलाशयाचं नाव काय आहे? बघा जायकवाडी या प्रकल्पाच्या जलाशयाचं नाव काय आहे?
तर याचं योग्य उत्तर काय असेल तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 नाथसागर जलाशय विद्यार्थी मित्रांनो जायकवाडी या धरणाच्या जलाशयाचे या ठिकाणी नाव आहे। प्रश्न क्रमांक 7 पहा महाराष्ट्रामध्ये विचारले तारापूर या ठिकाणी कोणत्या प्रकारची विद्युत निर्मिती बघा तारापूर या ठिकाणी कोणत्या प्रकारची विद्युत निर्मिती केली जाते बघा तारापूर बघा हे अणु ऊर्जा केंद्र आहे म्हणजे या ठिकाणी अणु ऊर्जा प्रकारची या ठिकाणी ऊर्जा निर्माण केली जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा तानसा हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तानसा हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर याचे योग्य उत्तर काय असेल तानसा बघा हे अभयारण्य ठाणे जिल्ह्यामध्ये आहे। ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 9 पहा अरबी समुद्राच्या किनारपट्टीच्या बघा लगतच्या सखल भागाला खालीलपैकी काय म्हणतात महत्त्वपूर्ण प्रश्न आहे अरबी समुद्राच्या किनारपट्टीच्या सखल भागाला खालीलपैकी काय म्हणतात तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 2 बघा त्यांना खलाट या ठिकाणी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 12 पहा शब्दसमूहाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे। या ठिकाणी काय विचारले नवीन मतांचा पुरस्कार करणारा नवीन मतांचा पुरस्कार करणारा म्हणजे नवमतवादी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणते पठार हे बघा पठार बघा टेबल लँड या नावाने ओळखले जाते। परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता महाराष्ट्र राज्यामध्ये असं एक कोणतं पठार आहे त्यांना बघा टेबल लँड या नावाने ओळखले जाते। मग आपले योग्य उत्तर काय असेल पाचगणी पठार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये टेबल लँड या नावाने ते ओळखले जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये विचारले खनिज तेल शुद्धीकरण केंद्र कोणत्या ठिकाणी आहे खनिज तेल शुद्धीकरण केंद्र मग याचे योग्य उत्तर काय असेल तर ऑप्शन क्रमांक तुर्भे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये खनिज तेल शुद्धीकरण केंद्र आहे। प्रश्न क्रमांक 15 पहा हैदराबाद मुक्तीसंग्रामाचं नेतृत्व खालीलपैकी कोणी केले बघा हैदराबाद मुक्तीसंग्रामाचं नेतृत्व कोणी केले होते बघा स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद मुक्तीसंग्राम बघा त्यांनी नेतृत्व हे केले होते। प्रश्न क्रमांक 18 पहा हिरव्या वनस्पती विचारले खालीलपैकी कशाच्या स्वरूपामध्ये आपले अन्न साठवण करतात हिरव्या वनस्पती बघा खालीलपैकी कशाच्या स्वरूपामध्ये आपले अन्न साठवण करतात बघाच योग्य उत्तर काय असेल तर हिरव्या वनस्पती बघा आपले अन्न बघा प्रामुख्याने स्टारच्या स्वरूपामध्ये बघा आपले अन्न हे साठवण करतात। महत्त्वपूर्ण प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पुढचा सूर्यकुलामध्ये सर्वाधिक उपग्रह असणारा ग्रह कोणता आहे सर्वाधिक उपग्रह असणारा ग्रह कोणता आहे बघा याचं उत्तर काय असेल बघा शनी या ग्रहाला ठिकाणी सर्वाधिक या ठिकाणी उपग्रह आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा हॉर्स पॉवर हे खालीलपैकी कशाचं एकक आहे हॉर्स पॉवर हे कशाचं एकक आहे बघा याचं योग्य उत्तर काय असेल हॉर्स पॉवर बघा पॉवर म्हणजे काय असतो शक्ती म्हणजे हॉर्स पॉवर या ठिकाणी शक्तीचं एकक आहे। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। क्रमांक पुढचा बघा तैनाती फौजेचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात तैनाती फौजेचे जनक कोणाला म्हणतात बघा लॉर्ड वेलस्ली यांना बघा तैनाती फौजेचे जनक या ठिकाणी म्हटले जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा संवाद कौमुदी व मीरत अल अखबार ही वर्तमानपत्रे कोणाची वर्तमानपत्रे आहेत संवाद कौमुदी व मीरत अल अखबार ही वर्तमानपत्रे कोणाची आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो संवाद कौमुदी कोणाचा आहे राजा राममोहन राय यांचं या ठिकाणी वर्तमानपत्र म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा बघा रौलट कायदा बघा कोणत्या वर्षीचा कायदा आहे रौलट बघा हा कायदा कोणत्या वर्षीचा कायदा आहे त्याचे योग्य उत्तर काय असेल रौलट कायदा बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील सन 1919 या ठिकाणी रौलट हा कायदा आहे। विषय क्रमांक पुढचा ताश्कंद करार सन 1966 मध्ये विचारलाय कोणत्या 2 देशामध्ये झाला होता ताश्कंद करार सन 1966 मध्ये कोणत्या 2 देशामध्ये झाला होता बघा भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये बघा सन 1966 मध्ये ताश्कंद करार हा झाला होता। विषय क्रमांक पुढचा बघा विद्यार्थी नावाचं मासिक कोणाचं मासिक आहे विद्यार्थी या नावाचं मासिक कोणाचं मासिक आहे बघा योग्य उत्तर काय असेल विद्यार्थी बघा नावाचं मासिक साने गुरुजी यांच्या या ठिकाणी हे मासिक आहे। विषय क्रमांक पुढचा बघा उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस कोणता असतो उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस कोणता दिवस असतो बघा याचं योग्य उत्तर काय असेल विद्यार्थी मित्रांनो 22 डिसेंबर बघा या ठिकाणी उत्तर गोलार्धामध्ये म्हणजे आपण या ठिकाणी बघा म्हणजेच उत्तर गोलार्ध विद्यार्थी 21 जून या ठिकाणी उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस असतो। विषय क्रमांक पुढचा बघा पटना हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे पटना हे शहर कोणत्या एका नदीच्या काठावर आहे बघा पटना हे गंगा नदीच्या काठावर आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील।
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रॉकी ही पर्वतरांग कोणत्या खंडामध्ये आढळते? बघा, रॉकी ही पर्वतरांग कोणत्या खंडामध्ये आढळते? तर याचं योग्य उत्तर काय असेल? रॉकी बघा ही पर्वतरांग प्रामुख्याने उत्तर अमेरिका या खंडामध्ये आढळते. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ड जीवनसत्वाचं रासायनिक नाव कोणतं आहे? ड जीवनसत्वाचं रासायनिक नाव कोणतं आहे? कॅल्सिफेरॉल. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 बघा, ड जीवनसत्व या ठिकाणी रासायनिक नाव आहे. प्रश्न क्रमांक बघा, पानिपतचे दुसरे युद्ध कोणत्या वर्षी झाले होते? पानिपतचे दुसरे युद्ध विचारले कोणत्या वर्षी झालेलं आहे? तर याचं योग्य उत्तर काय असेल? पानिपतचं बघा दुसरं युद्ध विद्यार्थी मित्रांनो सन बघा 1556 या ठिकाणी पानिपतचं दुसरं युद्ध हे झाले होते. विषय क्रमांक पुढचा बघा, जागतिक लोकसंख्या दिन कोणत्या दिवशी असतो? जागतिक लोकसंख्या दिन. बघा सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. 11 जुलै या दिवशी जागतिक लोकसंख्या दिन असतो. आयात निर्यात बँकेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती? आयात निर्यात बँक म्हणजे एक्झिम बँक आहे विद्यार्थी मित्रांनो. एक्झिम या बँकेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती? सन 1982 या वर्षी एक्झिम बँकेची स्थापना करण्यात आली होती. विषय क्रमांक, भारताची आंतरराष्ट्रीय खेळाडू बघा रश्मी कुमारी ही खेळाडू कोणत्या खेळासंबंधीची रश्मी कुमारी ही खेळाडू कोणत्या खेळासंबंधीची खेळाडू आहे? बघा कॅरम या खेळासंबंधीची या ठिकाणी खेळाडू आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, घाना हे पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे? घाना बघा एक पक्षी अभयारण्य आहे, तर ते कोणत्या राज्यामध्ये आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल? घाना बघा हे पक्षी अभयारण्य राजस्थान या राज्यामधलं पक्षी अभयारण्य आहे. विषय क्रमांक 38 पहा, सह्याद्री पर्वतामधलं सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणतं आहे? सह्याद्री या पर्वतामधलं सर्वात उंच शिखर कोणतं आहे? बघा सह्याद्री या पर्वतरांगेमध्ये कळसुबाई सर्वात उंच शिखर आहे. विषय क्रमांक 40 बघा, पोलाद या समिश्रामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश असतो? पोलाद या समिश्रामध्ये खालीलपैकी कोणत्या या ठिकाणी घटकांचा समावेश असतो? पोलाद बघा पोलादामध्ये या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो लोह आणि कार्बन असतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, उत्तर प्रदेश या राज्यामधला पारंपरिक लोकनृत्य प्रकार कोणता आहे? उत्तर प्रदेश या राज्यामधला पारंपरिक लोकनृत्य प्रकार कोणता आहे? याचे योग्य उत्तर काय असेल? उत्तर प्रदेश या राज्यामधला बघा पारंपरिक लोकनृत्य प्रकार कोणता आहे? तर बघा कथक या ठिकाणी उत्तर प्रदेश या राज्यामधला पारंपरिक लोकनृत्य प्रकार आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, भगीरथी व अलकनंदा यांच्या 2 नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो? भगीरथी व अलकनंदा या 2 नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो? बघायचं योग्य उत्तर देवप्रयाग या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भगीरथी आणि अलकनंदा यांचा संगम होतो. विषय क्रमांक पुढचा बघा, गॉड ऑफ स्मॉल थिंग्स या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? गॉड ऑफ स्मॉल थिंग्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर याचे योग्य उत्तर काय असेल? गॉड ऑफ स्मॉल थिंग्स विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 अरुंधती रॉय या पुस्तकाचे या ठिकाणी लेखिका आहेत. बघा भारताचा राष्ट्रपती बघा हा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा प्रमुख असतो? राष्ट्रपती बघा या ठिकाणी नामधारी प्रमुख असतो. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील. भारतीय कृषी अनुसंधान संस्था विचारले कोणत्या ठिकाणी? भारतीय कृषी अनुसंधान संस्था कोणत्या ठिकाणी आहे? नवी दिल्ली या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. महादेव डोंगर रांगामुळे विचारले भीमा नदीचे खोरे कोणत्या नदीच्या खोऱ्यापासून वेगळे झालेले आहे? महादेव डोंगर रांगामुळे भीमा नदीचे खोरे कोणत्या नदीच्या खोऱ्यापासून वेगळे झालेले आहेत? बघा महादेव डोंगर रांगामुळे बघा भीमा नदीचे खोरे बघा हे कृष्णा नदीच्या खोऱ्यापासून वेगळे झालेले आहेत. विषय क्रमांक पुढचा काय विचारलाय? देवगड बघा हा पवन ऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये? देवगड बघा हा पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? त्याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 राहील. देवगड बघा हा पवन ऊर्जा प्रकल्प सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधल्या या ठिकाणी तो प्रकल्प आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती जिल्हा परिषद आहेत? महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती जिल्हा परिषद आहेत? बघा या ठिकाणी योग्य उत्तर काय आहे? 34 या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण जिल्हा परिषद आहेत. प्रश्न क्रमांक 52 बघा, कैगा हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? कैगा हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे.
सर्व व्हिडिओला एक लाईक करायचे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। आपल्याकडे धर्मादाय आयुक्त भरती बघा सर्व पदासाठी लागणारे महत्त्वपूर्ण बघा 8000 प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे। त्यामध्ये आपण सर्व विषयांचे प्रश्न हे टाकलेले आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो 6000 प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF, एका वर्षाचं लेटेस्ट घडामोडीचं PDF, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण बघा तुम्हाला सर्व हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF हे पाठवले जातील। बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे।